हा प्रश्न लॉज ऑफ मोशन या चॅप्टरवर सीईटी 2024 ला आलाय. हाऊ मच वर्क मस्ट बी डन बाय ए फोर्स ऑन 50 किलोग्राम बॉडी टू ऍक्सिलरेट इट इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स फ्रॉम रेस्ट टू 20 मीटर पर सेकंड इन 10 सेकंड. ऑप्शन ए 10⁻³ जूल, बी 10⁴ जूल, सी 2 × 10⁻³ जूल अँड डी 4 × 10⁴ जूल. तर आता आपल्याला काय दिलंय तर बॉडीचं मास हे 50 किलोग्राम आहे. इनिशियल स्पीड किंवा वेलॉसिटी 0 आहे. फायनल 20 मीटर पर सेकंड आहे त्याची फायनल वेलॉसिटी. टी बरोबर 10 सेकंड आहे. वर्क डन विचारलंय. मग आता वर्क डन दॅट इज नथिंग बट दी चेंज इन कायनेटिक एनर्जी अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थिअरम. वर्क डन दॅट इज चेंज इन कायनेटिक एनर्जी. मग हाफ v² - u². मग आता ह्या मासची किंमत टाकून दिली 50. त्याच्यानंतर v², v आहे 20 चा स्क्वेअर तो झाला 400 आणि u मात्र 0 आहे. मग आता बघा हे झाले आपले 25 × 400. मग आता हे किती झाले 10⁻, हे 100 आणि ही आणखी 2 पॉवर म्हणजे 10⁻⁴ जूल, की जो करेक्ट ऑप्शन काय आहे बी आहे. वर्क डन काय आलं तर 10⁻⁴ जूल. समजलं कसं सोडवलं ते. तर तुम्हाला जर प्रत्येक चॅप्टरचे असे पीवायक्यूचे शॉर्ट व्हिडिओ हवे असतील कमी वेळात अभ्यास करण्यासाठी तर तुम्ही विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलच्या प्लेलिस्टला जर गेलात तर तुम्हाला चॅप्टर वाईज पीवायक्यू तिथे मिळतील आणि तुमचा सीईटीचा कमी वेळात अभ्यास होईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.